नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात सांगायचं आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सुविधा आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. मी कालच सांगितलेलं होतं तुम्हाला की मार्केटमध्ये निफ्टीमध्ये आता वरच्या बाजूला शॉर्ट टर्म मध्ये होणारी जी तेजी आहे त्याची सर्व टार्गेट आलेली आहेत. याचा अर्थ मुळीच असा नाही की आता इथून पुढे वर जाणार नाही, पण आता आपल्याला खाली येण्याची शक्यता आहे. तुम्ही बघू शकता आज गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्यानंतर डायरेक्टली खाली आलं, पण मी काय सांगितलं होतं, नुसतं खाली येतंय ह्याच्यावर आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग करायचं नाहीये. तर आपल्याला एम पॅटर्न बनला पाहिजे, म्हणजे वर गेलंय, खाली आलंय, परत वर जाऊ द्यायचं आणि परत खाली यायला लागलं, एम पॅटर्न बनला की मग आपल्याला काय करायचंय, ह्या ठिकाणी मंदीचा विचार करता येईल असं सांगितलं होतं. इथे झालं सेलिंग आलं, वर गेलं, इथून खाली येतं असं वाटलं, पण ते इथपर्यंत आलं नाही. त्यामुळे ही जी काय एम पॅटर्न साठीची तयारी होती ही तयारी इथे अर्धवटच राहिली. त्यानंतर काय झालं, त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे कुठेही तुम्हाला एम पॅटर्न बनल्यासारखी परिस्थिती झाली नाही. शेवटी आपल्याला मार्केट क्लोजिंगला 1 तास 1.5 तास शिल्लक असताना आपल्याला एक पुन्हा तेजी झाली आणि मग सेलिंग आलं. परत आपल्याला तेजी झाली आणि परत सेलिंग येते. आता एम पॅटर्न जवळ-जवळ इथे बनल्यात. आपल्याला एम पॅटर्न तयार झालेला आहे. आता याचं ब्रेकआउट येणं बाकी आहे. आता ह्याचं जर ब्रेकआउट आलं उद्या आणि जर मार्केटमध्ये सेलिंग यायला लागलं तर आपल्याला 2 लेवल फार महत्त्वाचे आहेत. खाली येत असताना पहिलं टार्गेट जे आहे ते 26,150 चं आहे. दुसरं टार्गेट आहे 26,130 चं. जर समजा ह्या 26,130 च्या खाली टिकलं तर काय होऊ शकतं, आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. म्हणजे इथून खाली आलं, 26,130 च्या खाली टिकलं आणि त्यानंतर बाउन्स जरी आला तरी सुद्धा पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. म्हणजे 26,130 ही लेवल अतिशय महत्वाची आहे. याला मी मेक ऑर ब्रेक लेवल म्हणतो. तुमच्या लक्षात आलं असेल की इथे मी फेंट कलर मध्ये ही लेवल दिली आहे आणि ही लेवल मी डार्क कलर मध्ये दिली आहे. याचं कारण ही लेवल मेक ऑर ब्रेक लेवल आहे. जर ही लेवल ब्रेक झाली तर मग सेल ऑन राईज होऊ शकतं आणि पुन्हा सेलिंग झाल्यानंतर बाउन्स जरी आला तरी पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. मात्र जर इथून इथपर्यंतच खाली आलं आणि ह्याच्या खाली टिकलं नाही तर मग काय होऊ शकतं, इथेच आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनताना आणि मग पुन्हा तेजी होताना आपण बघू शकतो. तर अशा प्रकारचं आपल्याला चित्र इथे दिसतंय. त्यामुळे आता थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. जर समजा 26,130 च्या खाली टिकलं तर मग आणखीन थोडं सेलिंग होण्यासाठी आपण विचार करू शकतो. आणखीन थोडंसं किंमत निफ्टीची खाली जाऊ शकते. तर अशा प्रकारचं चित्र आहे. कुठपर्यंत खाली जाऊ शकते, मग ती अगदी 26,100 पर्यंत जाऊ शकते, 26,080 पर्यंत जाऊ शकते, इथपर्यंत किंमत खाली जाऊ शकते. त्याच्यानंतर जरी बाउन्स आला तरी पुन्हा खाली जाता जाता 26,050 26,000 पर्यंत सुद्धा त्यानंतर जाऊ शकते. एका फ्लो मध्ये एवढी खाली जाणार नाही. साधारण 26,100 26,080 85 च्या आसपास सपोर्ट घेऊन एक बाउन्स येऊ शकतो आणि त्या बाउन्स आल्यानंतर मग पुन्हा जाताना थोडीशी खाली जाऊ शकते. अर्थात हे कधी 26,130 ही लेवल उद्या ब्रेक केली तर. जर उद्या ही लेवल ब्रेकच झाली नाही किंवा जसं इथे झालं, थोड्या वेळासाठी ब्रेक झाली आणि बाउन्स आला
तर मात्र असं होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर प्रॉपर ब्रेक झालं पाहिजे आणि त्याच्या खाली टिकलं पाहिजे किंमत, तरच मी सांगितलेलं हे विश्लेषण खरं होईल. अन्यथा जे दुसरं विश्लेषण सांगितलंय की इथे सपोर्ट घेऊन थोडासा बाउन्स येईल, डब्ल्यू पॅटर्न म्हणून पुन्हा तेजी होऊ शकते. अर्थात खाली जाण्याची शक्यता थोडीशी जास्त दिसते, पण आपल्याला त्याची वाट उद्यासाठी बघणं आवश्यक आहे. तर माझ्या मते आता निफ्टी 50 साठीचं विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल. आता जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये मागच्या 2 दिवसापासून जर तुम्ही बघू शकताय, तर 59,350 ही वरची लेवल दिली आहे, 59,225 ही खालची लेवल दिली आहे. दोन्ही दिवस ह्या दोन्ही लेवल बँक निफ्टीला मोडता आल्या नाहीत. दोन्ही दिवस ह्याच लेवलमध्ये आपल्याला टिकून राहिलेलं बँक निफ्टी दिसतंय. तुम्ही इथे बघू शकता आज काय झालं. ही जी तेजी झाली, आज गॅप अप ओपन झाल्यानंतर तेजी झाली, मग सेलिंग आलं, परत बाउन्स आला, परत सेलिंग आलं. म्हणजे इथे एम पॅटर्न बनतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तुम्ही जर बघितलं तर एम पॅटर्न काही बनला नाही आणि इथून खाली काही सेलिंग आलं नाही. त्यामुळे एम पॅटर्न बनला नसल्यामुळे पुन्हा एकदा बाउन्स आला. आता परत एक एम पॅटर्न सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याला आता बघायचं आहे की ही एम पॅटर्न जो झालाय, हा एम पॅटर्न ब्रेकआउट येतो का, याच्या खाली टिकतं का आणि 59,225च्याही खाली टिकतं का. जर टिकलं तर मग काय होईल, हळूहळू आपण काय करू, 59,100 59,000 पर्यंत म्हणजे आणखीन 200-250 पॉईंट बँक निफ्टीमध्ये मंदी येऊ शकते, सेलिंग येऊ शकतं. अर्थात डायरेक्टली एवढं येईल की नाही आपल्याला बघावं लागेल, पण टप्प्याटप्प्यानं खाली गेलं, परत वर आलं, खाली गेलं, असं करत करत आपल्याला त्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते. मात्र इथे एम पॅटर्नचं ब्रेकआउट येणं उद्या अपेक्षित आहे आणि 59,225च्या खाली टिकणं अपेक्षित आहे. हे दोन्ही झालं तर मग आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे बघता येईल. जर मात्र असं झालं नाही आणि इथे गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर मग काय होईल, आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनतोय का त्याची वाट बघावी लागेल. 59,350च्या वर टिकतंय का ह्याची वाट बघावी लागेल. त्याच्या वर जर टिकलं तर मग काय होऊ शकतं, मग आणखीन एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. आतापर्यंत बघा, इथे ब्रेकआउट आलं, नेक्स्ट कॅन्डलनं हाय मोडला नाही. इथे ब्रेकआउट आलं, नेक्स्ट कॅन्डलनं हाय, त्याच्या नेक्स्ट कॅन्डलनं हाय मोडला नाही. इथे ब्रेकआउट आलं, त्याच्या नेक्स्ट कॅन्डलनं हाय मोडला नाही. इथे ब्रेकआउटचा प्रयत्न झाला, ब्रेकआउट एकाच ठिकाणी आलं होतं प्रत्यक्षात आपल्या नियमानुसार. इथे कुठेही ब्रेकआउट आलं नव्हतं, फक्त किंमत वर जाऊन खाली आली होती. ब्रेकआउटसाठी ह्याच्यावर एक ग्रीन कलरची कॅन्डल क्लोज होणं आवश्यक आहे आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलनं मोडणं आवश्यक आहे. तसं एकदाच झालं होतं, पण त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलनं काही मोडला नाही आणि सेलिंग बघायला मिळालं. इथे फक्त काय झालं, त्या लेवलच्या वर गेलं होतं. त्याचा हाय जरी मोडला असता तरी आपल्याला थोडाफार प्रयत्न तेजीच्या दृष्टीनं बघता आला असता. मात्र तसं काहीही झालेलं नाही दिसत आहे. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. बँक निफ्टीमध्ये आता ह्या 2 लेवल महत्त्वाच्या आहेत. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकते. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. निफ्टी आणि बँक निफ्टीच्या विश्लेषणानंतर आता आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी आपल्या शेअर मार्केट मराठीच्या चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगतो. आता आपल्या यूट्यूब चॅनलवर जॉईन बटन तुम्हाला दिसायला लागलं असेल. सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन नावाचं बटन तुम्हाला दिसत असेल. या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. या चॅनलच्या मेंबरशिपमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लेवल्स ठेवलेल्या आहेत. पहिली लेवल आहे ब्रॉन्झ मेंबरशिप, सिल्वर मेंबरशिप, गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप. तुम्हाला या मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, या जॉईन बटनवर क्लिक करून अधिक माहिती बघू शकता. प्रत्येक मेंबरशिप बरोबर मी तुम्हाला काही ना काहीतरी ॲडिशनल फॅसिलिटीज तिथे उपलब्ध करून देणार आहे. तुम्हाला ही जी मेंबरशिप घ्यायची आहे ही डायरेक्टली YouTubeवरच घ्यायची आहे. पेमेंट सुद्धा YouTubeलाच करायचं आहे. बरोबर. आणि प्रत्येक मेंबरशिपसाठी आपण काही चार्जेस इथे दिसतायत, त्या पद्धतीनं चार्जेस देऊन आणि त्याच्या फॅसिलिटीज काय आहेत हे तुम्ही बघून तुम्ही त्यातली कुठलीही एक मेंबरशिप निवडू शकता. आता ह्या मेंबरशिपमध्ये जर तुम्ही ऑलरेडी आपल्या प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप ॲपमध्ये घेतली असेल किंवा पेड कोर्सचा ॲक्सेस ॲपमध्ये घेतला असेल, तर अशा सदस्यांनी चॅनल मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाही आहे. तर हे झालं यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. अतिशय चांगला रिस्पॉन्स आपण सर्वजण देत आहात, त्याबद्दल मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. जर कुणाला ही मेंबरशिप घ्यायची असेल तर जॉईन बटनला क्लिक करून माहिती बघू शकता किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप नंबरवर
मेसेज करू शकता. तिथे मी तुम्हाला अधिक माहिती देऊ शकेन. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये निफ्टीप्रमाणेच आहे, त्यामुळे आता आपण जास्त डिटेलमध्ये न जाता इथे एक अटेम्प्ट झाला सेलिंगचा, पण त्यानंतर तो कंटिन्यू झाला नाही, एम पॅटर्न बनला नाही. आपण आता बघू शकतो की काय झालंय, तेजी झाली आहे, त्यानंतर सेलिंग आलं, परत एक तेजी झाली, परत सेलिंग येत आहे आणि एम पॅटर्न ह्याच्या खाली जर एक रेड कलरची कॅन्डल क्लोज झाली आणि त्याचा लो जर नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला, तर मग आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. कुठपर्यंत जाऊ शकतं? खाली येत असताना अगदी जवळचं टार्गेट आहे 85,470. त्याच्या खाली 85,410चं टार्गेट आहे आणि हे टार्गेट फार महत्वाचं आहे. ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. जर ह्याच्या खाली टिकलं तर काय होईल, सेलिंग जरी झालं आणि त्यानंतर बाउन्स जरी आला तरी मग पुन्हा एकदा सेलिंग होऊ शकतं, म्हणजे सेल ऑन राईज होऊ शकतं. मात्र जर इथपर्यंतच सेलिंग आलं आणि त्यानंतर बाउन्स यायला लागला तर मग काय होईल, परत जरी सेलिंग आलं तरी मग परत वर जाताना आणखीन मोठा बाउन्स येऊ शकतो. म्हणजे ह्या लेवलच्या वर राहिलं 85,410च्या तर डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे आणि खाली गेलं तर एन पॅटर्न बनण्याची शक्यता आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे 85,410 ही लेवल मेक ऑर ब्रेक लेवल आहे, हे आपल्याला लक्षात येईल. तर माझ्या मते तिन्ही इंडेक्समध्ये केलेलं विश्लेषण तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल. हा व्हिडिओ आता आपण अगदी या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय. मात्र जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.